आज राहता शहरामध्ये हा महाकुंभ अर्थात महास्वच्छता अभियानाचा 6वा दिवस आहे। या 6व्या दिवसाच्या अखेर आज आम्ही 5 जण एकत्र येऊन काम करत आहोत। यामध्ये आमचे मित्र कृष्णा पैठणकर, सेवानिवृत्त आमचे मित्र अशोक निकाळे, माजी सैनिक काटेसाहेब आणि आमचे शेतकरी मित्र अरुण काका कोरडे या अभियानात सहभागी झालेले आहेत। आज विशेष करून नांदुरकीवरून आलेले आमचे मित्र काटेसाहेब यांना मी विचारतो की काटेसाहेब, आज तुम्ही आमच्या या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला, काय कारण आहे? थोडं माझी पण आपली ते सेवेची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी बनते। आपण थोडंसं इकडे तिकडे घाण दिसलेली ते केलेली काय फरक पडत, जसं घरी करतो तसं आपण थोडं बहुत टाईम दिला, 1-2 तास जर केलं तर काही फरक पडत नाही। करायला पाहिजे माणसं ते, आणि इकडे तिकडे गंदगी केलेली असते ती क्लोज करणे चांगलं आहे, करायला पाहिजे, सर्व लोकांनी करायला पाहिजे। तुम्ही तुमच्या परिसरात केली पाहिजे असं अपेक्षित आहे, परंतु तुम्ही राहत्यामध्ये येऊन केली, त्याचं कारण काय? मला पुढे वाटतं मला तर वाटतं मी कधीच असतो तिथं वाटत तुला कधी असतो असं माझ्या समोर देखील आपली मंदिर वगैरे आहे तिथे ते आहे तिथं भरपूर म्हणजे लग्नाचे प्रोग्राम असते, 10वीचे प्रोग्राम असतात, तिथं पण आमचे प्रोग्राम करत असतो। धन्यवाद सर। अरुण काका, आज आपण ह्या राहता शहरामध्ये महास्वच्छता अभियान चाललेलं आहे, याचा हा 6वा दिवस आहे। तुम्ही पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार आहात, तुम्हाला काय वाटतं? रोज येता जाता अक्षरशः रस्त्यावरची घाण पाहून अक्षरशः असं वाटतं आपणच स्वतःचे कपडे काढून हे सगळं स्वच्छ करून टाकावं, म्हणजे निदान नगरपालिकेतले जे काही कर्मचारी आहे यांना काहीतरी जाग निर्माण होईल आणि ते सुद्धा आमच्यामध्ये येऊन ते थोडंफार आम्हाला सहकार्य करतील। आता जवळजवळ पुलावरचं काम केलं, पूल इतका स्वच्छ झाला की येणारे जाणारे त्या पुलावरून जायला लागले, साईडनी जायला लागले, नाही तर तो पुलाच्या साईडनी कुणी जात नव्हतं, पायी चालणारे अक्षरशः रोडवरूनच जायचे। तुम्ही दुसऱ्या दिवशी काय काम केलं? दुसऱ्या दिवशी आम्ही नवनाथ नगर मंदिरातला आपला हा तहसील कार्यालय गोदावरी कालवा, हा गोदावरी कालवा, तो तर पुरा पॅक झालेला होता। तो तर इतका पॅक झाला होता, जर पाणी जर आलं तर ते शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याशिवाय राहणार नव्हतं। म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून म्हटलं पहिलं हे काम करणं महत्त्वाचं आहे। मग सगळ्यांनी मिळून आम्ही तो कालवा इतका स्वच्छ केला की संपूर्ण त्याच्यामधलं जे काही गबाळ वगैरे होतं ते उचलून रोडवर टाकलं। ओके, धन्यवाद। अशोक भाऊ, तू आज स्वच्छता अभियानामध्ये सामील झाला, काय वाटलं तुला? माहीत नव्हतं त्यामुळं मग आपली भेट झाली, वाटलं चला करावं काहीतरी। नाही, तू आता सेवानिवृत्त झालेला आहे, तुला पेन्शन भेटतंय, तुला असं का वाटलं की समजा आता आपण हे स्वच्छता अभियानाला गेलं पाहिजे, भानदासनी तुला सांगितलं पण तरी तू का आला असं? चला आपण असं याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, ती स्वच्छता दूर केलीच पाहिजे। अच्छा, कृष्णा भाऊ, तुम्हाला काय वाटतं? तात्यांचं उपक्रम खूप छान आहे, सर्वांनी यात सहभागी व्हायला पाहिजे। साफसफाई ठेवणे काही कोणी एकट्याचं काम नाही, सर्वांनी सहभाग नोंदवला तर खूप छान काम होईल। चला, छान, अतिशय आजच्या ज्या आपण प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत त्या अतिशय उत्तम आहेत। आजच्या ह्या स्वच्छता अभियानामध्ये आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तर आता 8:15 वाजेपर्यंत आम्ही 5 जण सहभागी झालो। आमच्याकडं जास्त काय फार मोठी सामग्री नाही आणि खूप मोठा वेळ पण दिलेला नाही, साधारण 1 तासाचा वेळ दिला। या नगर मनमाड रस्त्याच्या कडेला ग्रामीण रुग्णालयापासून डॉक्टर मैड यांच्या हॉस्पिटलपर्यंत हा परिसर आम्ही आज स्वच्छ करू शकलो। आज आमची इच्छा होती की शारदा विद्या मंदिरपर्यंत पोहोचू, परंतु या परिसरात असलेला कचरा तो इतका भयंकर आहे की तो आम्हाला साफ केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। आज आपण बघू शकताय की राहता शहरामध्ये ही जी मोकळी पडलेली जी प्लॉट आहेत याची स्वच्छता मूलतः या प्लॉट धारकांनी करणं गरजेचं आहे, आणि जर त्यांनी केली नाही तर शासनाचे सुद्धा नियम आहेत, नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती यांनी ही स्वच्छता अभियान केलं पाहिजे। त्यावरती होणारा खर्च त्या संबंधित प्लॉट धारकावर टाकला पाहिजे किंवा ग्रामपंचायतीने, नगरपरिषदेने सहन केला तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण यामुळे सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न उद्भवतात, वेगवेगळे साथीचे रोग येतात।
या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डास बसतात. हा कचरा भयंकर प्रमाणात साचलेला आहे. यासाठी आम्ही कोणत्याही प्रशासनाला दोष देत नाही. जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे त्याच प्रथा त्याच गोष्टी ह्या देशात आणि ह्या राहता शहरात घडत आहे. जसा कुंभमेळा 12 वर्षांनी येतो आणि महाकुंभ हा 12 कुंभ झाल्यानंतर अर्थात 144 वर्षांनी येतो, तद्वतच ही राहत्या शहराची परिस्थिती झालेली आहे. स्वच्छता ही रोज होते, स्वच्छता ही रोज केली जाते, परंतु या स्वच्छतेला अर्थ नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी स्वच्छ भारताचं स्वप्न बघितलेलं आहे आणि मी एक सैनिक या नात्याने मी ह्या भावनेची कदर करतो आणि त्याचसाठी मी माझ्या या उर्वरित आयुष्यामध्ये जे जे शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी करतो आहे हे काय कोणावर उपकार करत नाही, हे पण मी सांगतो आहे. ज्या गोष्टी केल्यावर मला आनंद वाटतो आहे त्या गोष्टी मी करतो आणि करत राहणार, हा माझा निश्चय आहे. ज्या ठिकाणी कचरा दिसतो, ते वाईट गोष्टी दिसतात, ते बघितल्यानंतर मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही. हा देश कायद्यावर चालतो, संविधान बनलेलं आहे, संविधानाच्या आधारे अनेक गोष्टींची तरतूद केलेली आहे. हे बघा, हे ग्रामीण रुग्णालयाची भिंत, ग्रामीण रुग्णालयाची भिंत आणि त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्गाचा परिसर, शासकीय कार्यालय. आपण जर बघितलं तर कदाचित आतल्या बाजूनही स्वच्छ नसतात, परंतु बाहेरच्या बाजूलाही त्यात अशी गंदगी असते. हे ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील लोक येतात, जिल्ह्यातील लोक देशभरातील लोक ह्या रस्त्याच्या कडेने जातात. ह्या ठिकाणी अशी ही वाढलेली वृक्ष, झालेली घाण, जेथे जाऊन आरोग्य नीट केलं जातं त्याच परिसरात जर स्वच्छता नसेल, पावित्र्य नसेल तर कसं होणार ह्या लोकांचं आरोग्य ठीक? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आरोग्याचा प्रश्न घेऊन जातात तो आरोग्याचा प्रश्न नीट होण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता असणं अतिशय गरजेचं आहे. आपण मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पावित्र्य आणि तेथील स्वच्छता बघून आपल्या मनाला आनंद मिळतो. तद्वतच आपल्या मनालासुद्धा जर आपण दवाखान्यात गेलो, दवाखान्यात गेल्यानंतर जर त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता जर दिसली, डॉक्टरांनी आपल्याला जर चांगले 2 शब्द बोलले तर बिगर औषधाचाही आपला आजार ठीक होऊ शकतो. तशीच परिस्थिती ह्या राहता शहराची झालेली आहे. या राहता शहरामध्ये आपण आज ह्या अभियानाला जिथून सुरुवात केली तो स्पॉट मी तुम्हाला सर्वात शेवटी दाखवत आहे. आज हा अंडरग्राऊंड केलेली चारी, 14 नंबर चारी, नगर मनमाड रस्त्यापासून तर पिंपळसपर्यंत ह्या चारीला कसलं स्वरूप आलेलं आहे ते आपण बघू शकता. अतिशय मन विछन्न होईल अशी ही परिस्थिती आहे. गटार नव्हे, ही महागटार आहे. काय म्हणाल आपण यार? अतिशय लोक घरातील कचरा आणून टाकतात. अर्थात ह्या गोष्टी प्रशासनाने सांगून लोकांना समजत नसतील, कायदे कानून लोकांना समजत नसेल तर कायदेशीर कार्यवाही अशा लोकांवरती करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. हा आरोग्याचा प्रश्न, ह्या छोट्या छोट्या समस्या आहेत, त्या जर आपण वेळीच नीट केल्या तर लोकांचं आरोग्य खराब होणार नाही आणि ह्या आरोग्यावरती सुद्धा शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागणार नाही. इतकीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघू शकताय की अनेक तरुण आपल्या शालेय जीवनाची सुरुवात करत आहेत. शाळेत जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांनी जर समजा हा देश, ही परिस्थिती, हा परिसर असा जर घाण बघितला, गलिच्छ बघितला तर त्यांना काय वाटत असेल हे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच हा केलेला एक छोटासा प्रयत्न. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.